नमस्ते, माझं नाव सोहम गवते आहे. मी 21 जूनला रिनीटचा पेपर दिला. मी पेपरवरून जेव्हा स्कोर काढला तेव्हा माझा स्कोर 522 बनत होता व ज्या टायमिंगला NTA ने 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत जे OMR शीटसाठी पोर्टल ओपन केलं त्या पोर्टलनुसार माझी ही OMR शीट यानुसार माझा स्कोर 522 येत आहे. त्याच्यानंतर NTA ने 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर की डिक्लेअर केली. त्यानुसारही माझा स्कोर 522 येत आहे. पण जेव्हा NTA ने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोर कार्डमध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे. माझी NTA ही नम्र विनंती आहे याच्याकडे लक्ष द्यावे. काही टेक्निकल ग्लिच किंवा टेक्निकल इश्यूमुळे जर काही झाला असेल तर ह्याच्याकडे NTA ने लक्ष द्यावे ही माझी नम्र. आम्ही NTA ला ईमेलही पाठवला आहे तर NTA ने ह्याचा रिप्लाय द्यावा व आम्हाला पुढं काय करायचं ते सांगा. 21 जूनला जो नीटचा जो पेपर झाला तर तो पेपर झाल्यानंतर माझ्या मुलांनी पेपर दिला नीटचा. तो घरी आल्यानंतर आम्ही चेक केला, त्याच्यामध्ये 537 मार्क येत होते आणि 13 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान त्यांनी पोर्टलवर OMR शीट जी आहेत ती त्यांनी तिथं टाकली आणि आम्ही ती डाउनलोड केली. ती केल्यानंतर आणि ती त्याचीच OMR शीट आहे आणि 16 जुलैला रात्री त्यांचा रिझल्ट आला आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर पुन्हा ओरिजिनल आन्सर की सुद्धा त्यांनी टाकली. ती ओरिजिनल आन्सर की आणि आम्ही डाउनलोड केली आणि त्याची OMR शीट हे दोन्ही आम्ही चेक केले तर त्याच्यामध्ये 522 मार्क येतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या स्कोर कार्ड डाउनलोड केलं तर त्याच्यावर 95 मार्क्सच आले सर. आणि तर 95 मार्क त्याचे आणि त्याचे ओरिजिनल जे मार्क येतं त्याच्या OMR शीट आणि आन्सर की नुसार 522 मार्क येतात सर. आणि हे तज्ञ प्राध्यापकाकडून आम्ही स्वतः सगळ्यांनी हे चेक केले आणि आमची एवढीच मागणी आता सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे की आमच्या मुलाला न्याय भेटावा. त्यांनी जी केलेली मेहनत आहे ते मेहनतीला फक्त त्यांनी थोडं त्याच्याकडे बघावं आणि त्याची मागणी पूर्ण करावी. एवढाच आम्हाला फक्त न्याय पाहिजे. न्यायालयात धाव घेतली या प्रकरणात. आता न्यायालयात आम्ही जाणारच आहोत आता, कारण अगोदर आम्ही थोडं प्रसार माध्यमाकडे हे केले. ईमेलवर पण त्यांच्या तक्रार केली काल सकाळपासून. ईमेलवरचा सुद्धा त्यांचा काही रिप्लाय आलेला नाही, काही नाही. बऱ्याच जणांकडे आम्ही थोडी सजेशन घेतलं, सल्ला वगैरे घेतला, पण वेगळ्या प्रकारे आम्हाला त्यांनी बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं. माझं नाव नितीन भागवत होते. पालक या नात्याने मी सर्वांकडे एवढीच विनंती करत आहे. सावरायचं म्हणजे सर त्यांनी इतका अभ्यास केला, इतकी मेहनत केली, इतकी मेहनत करूनही असा निकाल आमच्या हाती आलाय. त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे म्हणजे हे होऊन गेलो की असं इतकी मेहनत करूनही असं का म्हणून तो तर इतका खचून गेलाय सर की असं तो म्हणजे मानसिकतेच्या ह्याच्यातच राहिला नव्हता सर. काल तर पूर्णपणे त्यांनी स्वतःला म्हणजे एकदम ह्याच्यात बसलेला होता सर. तो बाहेर येत नव्हता, कोणाशी संपर्क नव्हता. पण काल दुपारपर्यंत त्यांनी सगळं म्हणजे इतकी भीती वाटत होती आम्हाला सर. पण त्यांनी शेवटी आमचे सगळे नातेवाईक हे येऊन त्याला थोडस बोलून परत बाहेर कॉन्टॅक्ट क्लासेसवाल्यांसोबत थोडस कॉन्टॅक्ट करून मग हे असं आपल्याकडे सगळं ओरिजिनल आहे ते सगळं प्रूफ पाहिल्याच्या नंतर म्हणजे आपले तेवढे कुठंच कमी होत नाहीत, 522 एवढे येतातच मार्क. ह्याच्यावर मग ते सगळं पाहून चेक करून थोडासा विश्वास बसला आणि मग आम्हाला वाटलं की हे परत होऊ शकतंय, निकाल येईल आपल्याला डबल, म्हणून आम्ही प्रयत्न करायला लागलो सर. पण त्यांनी इतकी मेहनत केली की रात्रंदिवस तो अभ्यास म्हणजे कसलाच त्याच्या अभ्यासापासून दूर होत नव्हता आणि एवढी सगळी मेहनत करून असा निकाल आलाय हातामध्ये. आता मागणी एवढीच आहे की हा परत निकाल पाहून हे करावं, इंडियावाल्यांनी निकाल चांगला द्यावा त्याचा, एवढंच त्याच्या मेहनतीचं फळ त्याला द्यावं. मनीषा नितीन गवते.